जीवाचा आरसा पाहते मी, माझ्या जीवनात ज्योतिबा स्वानंद जैसा मकरंद कळीतला. वा वा शाहू, वा वा, फार सुंदर काव्य केलं तुझं. लवकरच आपण तुझा काव्यसंग्रही काढू. पण हे बघ, आता तुला पुढचं शिक्षण शिकायचं, शिक्षिका बनण्याचं शिक्षण. ठीक आहे, तुला काय झालं, शिकायचं आहे, तुला शिक्षिका बनायचं आहे. म्हणजे आपण आपल्या स्वकीयांची शाळा काढता येईल आपल्याला, मुलींसाठी, शूद्रांसाठी, अतिशूद्रांसाठी. ज्योती, हे ज्योती, अरे का चालवलायस पोरा तू? अरे त्या सावित्रीला कशा पाय शिकवतोस? लोक आतापर्यंत ब्राह्मणच आम्हाला शिवाय देत होते, पण आता आपल्या स्वजातीही आपल्या तोंडात शेण घालायला निघालेले आहे. बाबा, असं काय केलंय मी? आता काय केलंय? सारं करून सांगून विचारतोय, आता काय केलंय? अरे तू सावित्रीला शिकवायला निघायलायस आणि आता तिला मास्तरी नाही करून राहिलायस. हा, अरे लोक आपल्यावर बहिष्कार टाकायला निघालेली आहेत. बाबा, लोकांना काय करायचं ते करू द्या, मी आता थांबणार नाही. म्हणजे तू आपली मनमानी करणार? ते 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 खालच्या जातीचे अस्पृश्य तुझे मित्र आहेत, त्यांच्यासोबत तू उठतोस, बघतोस, बसतोस, खातोस, राहतोस. बाबा, वरच्या जातीचे सवर्ण देखील, ब्राह्मण देखील माझे मित्र आहेत, त्यांच्यासोबत उठतो, बसतो, खातो, राहतो. म्हणजे तू ऐकणार नाहीस, तू आपल्या मनाचंच करणार. मग ज्योती, तुला आता माझ्या या घरात राहता येणार नाही. इथं राहून तुला तुझं हे शिक्षणाचं कार्य पुढे नेता येणार नाही. बाबा, मला माहीत होतं हे एक ना एक दिवस घडणार होतंच. ठीक आहे बाबा, ठीक, मला माहिती आहे बाबा, तुमच्यावर खूप तडकण येत आहे, मला माहिती. अरे मग लेकरा, माझ्यासाठी तरी सोड नाही थांबवलं सारं. नाही आबा, नाही, आता मी हे थांबवू शकत नाही, आता नाही थांबवू शकत. ठीक आहे, मला कळलं आबा, मला कळलंय. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. इतके अनर्थ एका विद्येनं केले आबा, मला कळलं. येतो मी आबा, आशीर्वाद देतो. हे सौ उठ सौ, अगं चल्ला, अगं रडात काय बसलीच? चल. आबांनी मला सौला घरून काढलं. हे माझा मित्र फातिमा शेखचा भाऊ उस्मान शेख याला तो आम्हा दोघांनी त्याच्या घरी घेऊन गेला. आणि मग तिथं सावित्रीचं आणि फातिमाचं दोघांचंही मास्तरीन बनण्याचं शिक्षण पूर्ण झालं. आणि मग त्या मास्तरीन झाल्याबरोबर माझा मित्र विष्णुपंत भिडे यानं त्याचा ब्राह्मणांच्या वस्तीतला बुधवार पेठेतला त्याचा वाडा भिडेवाडा आम्हाला शाळा उघडण्यासाठी दिला. आणि मग आम्ही या देशातली पहिली स्वकीयांची पहिली मुलींची शाळा 1 जानेवारी 1848ला सुरू केली. आणि तुम्हाला सांगतो, मग तर आम्ही शाळा काढण्याचा सपाटाच सुरू केला. हो, तुम्हाला सांगतो, अवघ्या 4 वर्षात 18 शाळा काढण्यात आम्ही. हां, मुलींच्या शाळा, अस्पृश्यांच्या शाळा, आश्रम, वसतिगृह आणि रात्रकालीन प्रौढांच्या शाळा देखील. हे काही सोपं काम नव्हतं त्यावेळेला, खूप अवघड होतं. हा ईश्वर, खूप अवघड काम होतं ईश्वर. आणि तुम्हाला सांगतो, तेव्हा सरकारी गॅझेटमध्ये सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षकाचा बहुमान सरकारी गॅझेटमध्ये मिळाला. साऊ, हे काय, तू शाळेत गेली होती ना?
मग हे शेण चिखल आणि दगड हे तुझ्या कपाळातून रक्त कसं पडतंय? काय झालं अगं? काय झालं बोल ना साऊ, काय झालं तुला? शेठजी, आपण जे मुलींसाठी, अस्पृश्यांसाठी, शूद्र अतिशूद्रांसाठी शाळा चालवतोय ना, तर त्याच्यासाठी हे शेण, हे चिखल, हे दगड, शिव्यांची फुलं वाहिली आहेत लोकांनी. हा शेठजी, सौ शेठजी, आता तुम्ही कुठं चालला तेवढा रागानं? कुठं चाललाय तुम्ही? सौ, आज त्या शेंडीवाल्याची शेंडी उपटून त्याच्या हातीला दिली ना तर जुती ना. शेठजी, ही सारी फुलं आपल्या स्वजातीय लोकांनीच माझ्यावर उधळली आहेत. स्वजातीय लोकांनीच उधळली आहेत. सौ, मला क्षमा कर सौ, माझ्यामुळे तुला हे सारं भोगावं लागत आहे. मला क्षमा, मला क्षमा. सौ, एक लक्षात ठेव, ही लढाई जेवढी माझी आहे तेवढीच ती तुझी आहे. हा, तेवढीच ती तुझी आहे. शिवका नाही, जा जा जा, ते शेण चिखल धुवून ये, ते रक्त पुसून जात. आणि साऊ, शाळेत पुन्हा जा आणि सोबतीला एक पुन्हा पातळ घेऊन जा पिशवीमध्ये. म्हणजे पुन्हा असं काही घडलं तर परत येत्या कामा नाही, तिकडेच बदलवून टाकायचं. स्वच्छ व्हायचा तर वर्ग सुरू करायचा. जा, तिकडे सगुणा अक्का आणि फातिमा दोघी तुझी वाट पाहत असतील. काळजी ना, जा. येते मी शेठजी. कोणा तुम्ही? माझा रस्ता का लावला? तुम्हाला माहिती आहे मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले आहे. तू हात का पकडला? हे मवाल्या, हात. अरे पडतो कुठं? हे भिकाळा पडतो कुठं? हे पडतो कुठं? शेठजी, शेठजी, शेठजी. अरे ज्योती, अरे हा लवजी वस्तात भाग असताना हे घडलंच कसं रे? अरे मी बघतोय कोण आहेत ते मावाली, त्यांना तर मी पाहतोच आता. पण ज्योती, यापुढं सावित्री एकटी शाळेत जाणार नाही. का जाईल? नाही तर माझ्या आखाड्यातला एखादा माणूस जाईल सोबतीला. अरे अरे वस्ताद लवजी, अरे तात्या, अरे तात्या, त्या राणूजी महाराजनं त्या दोन्ही गुंडाला शोधलं, पकडलं आणि त्यानं बदड 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 हे महाराज मारून सुटलाय. हा तो लवजी, तो लवजी, तुम्ही लवकर चला. हा तो महार काय करेल सांगता येत नाही. तो राणूजी पार पेटलेला आहे. 2 ब्राह्मण आले मदत वाचवायला, तर त्यांनाही जसे पडतील तसं मारून राहिला. तो 1-2 मुर्दे पाळेल. चला लवजी लवकर. तात्या चला, वाचवा त्याला, नाही तर तो राणूजी महार काय करेल सांगता येत नाही. चला 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 चला. अति महारथी क्षत्रियांचा काळ, अति महारथी यवनांचा काळ. स्वभावित शूर रणी भिडणार, स्वभावित शूर रणी भिडणार, लढे अनिवार्य देशासाठी. परशुरामाची झोंबे महाबळी, 21 वेळा लागोपाठ अशा महावीरा म्हणे महारी, धाके थरथरी द्विज सुत. अरे या 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 मामाजी, या या, बसा मामाजी. काय मुलीची आठवण झाली? ए साऊ, अगं तुझे बाबा आले आहेत. कसं काय निघालं?
नाही, फक्त लेखीची आठवण म्हणूनच नाही, पण जावई बापू, खरं म्हणजे तुम्हालाच भेटायला आलो. नाही, मी साऊच्या आईचाही निरोप आणला आहे तुमच्यासाठी. म्हणजे आम्हा दोघाही उभयंतांचं असं म्हणणं आहे की तुमच्या लग्नाला बरीच वर्ष झाली, पण अजूनही अपत्य नाही आहे. तर आमचं म्हणणं आहे की वंशाच्या दिव्यासाठी तुम्ही दुसरं लग्न करून टाका. काय हो, काय बोलताय मामाजी? जे तोंडात येईल ते बोलता. तुम्ही साऊचे वडील आहात. एका मुलीचे वडील असून देखील तिच्यासाठी मला सवत आणायला सांगता. तुमचं डोकं बिकं फिरलाय का? जावई बापू, बघा, सावित्री काही दोष असेल म्हणून, आणि कशावरून माझ्यात दोष नसेल, आणि समजा माझ्यात दोष असेल किंवा मी दुसरं लग्न केलं आणि तरी मूलबाळ झालं नाही, तर काय मी तिसरं लग्न करू? आणि तिसरंही करून जर झालं नाही तर? मामाजी हो, समजा माझ्यात दोष असेल तर काय तुम्ही सावित्रीचं दुसरं लग्न करून देणार? ज्योतिबा, जावई बापू, हे काय भलतंच बोलताय तुम्ही? तुमचं डोकं ठिकाणावर आहे की नाही? माझं डोकं ठिकाणावर आहे मामाजी, माझं डोकं ठिकाणावर आहे. आणि आम्ही दोघंही पती पत्नी खूप खुश आहोत, आनंदात आहोत, सुखात आहोत. हवं तर विचारा तुमच्या लेकीला. सांग. हो मामांजी, हो, खूप सारी लेकरं आहेत आमची, खूप सारी, आणि अजून पुढेही होती. तुम्ही काळजी करू नका. बरं, आता माझं म्हणणं एकच आहे, हा विषय इथंच थांबला, याच्या पुढं हा विषय लागला. ठीक आहे, येतो मी. आणि हो, आमच्या सासूबाईला सांगा ते जप तप थांबव म्हणा. जप अनुष्ठाने स्त्रिया मुली होती, तुझा काय करती मुलासाठी? जप अनुष्ठानाविना विधवा मुलं देती, मारून टाकी ती सांडी कोणी. गे मुली, ए थांब 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 थांब, थांब थांब, कुठं काय करतेस? जीव देत आहेस? घाबरू नको, घाबरू नको. काय करतेस? मरू द्या मला, मरू द्या. मी पापी आहे, मला जगण्याचा अधिकार नाही. मला मरू दे, मला मरू दे, सोड मला. नाही बोरे, बेटा शांत हो, शांत हो. सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे. काय झालं मला सांग. मी आलं माझ्या लक्षात. डोकं मुंडवलेलं म्हणजे विधवा आहेस, ब्राह्मण आहेस. नाव काय बेटा तुझं? माझं नाव काशी आहे. काशी. माझं बालपणीच एका वयस्क माणसाशी लग्न लावून दिलं, आणि मी जेव्हा वयात आली तर ते मरण पावले. मग घरातल्याच एका पुरुषानं म्हणजे मी फोटोशी आहे. मला मरू द्या, मी पापी आहे, मला मरू द्या. नाही बेटा, यात तुझ्या मुलाचा, जन्म घेणाऱ्या बाळाचा काही दोष नाही, काही दोष नाही. सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे. हे बघ तू माझ्या घरी चल. माझी एक पत्नी आहे सावित्री, ती तुझ्या मुलीसारखा सांभाळ करेल. तू माझ्या घरी चल आणि तिथंच बाळाला तुझे जन्म दे. हां, तुझं नाव गुप्त ठेवण्यात येईल, कुणालाच कळणार नाही. चल बेटा, तुझा वडील समज मला. हां, तुझा वडील समज, विश्वास ठेव माझा. चल बाबा, चल. साऊ, ए सावित्री, साऊ, हे बघ तुझ्या लेकीला घेऊन आलो आहे मी. ये. काशी आई घेऊन जाईल. घेऊन जा. सांगितलं. साऊ, मी आपल्या घरावर एक फलक लावणार आहे.
काळं पाणी टाळण्याचा उपाय. ज्या मुलींचे आड मार्गाने पाऊल गेले असता गर्भार राहिले असतील त्यांनी ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या घरी येऊन बाळंत होऊन जावं. बाळंतिणीचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. सावित्रीनं तर आमच्या घरातच बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू करून टाकलं. तिने किती बाळंत, अहो सुईणीचं प्रशिक्षण घेतलं, खूप बाळंतपणी केली, किती बाळांची आई झाली ती, किती बाळांची आई झाली. आणि काशीच्या मुलाला तर आम्ही दत्तकच घेऊन टाकलं, आपला वारसदार केलं त्याला. हां, त्याला शिकवलं, त्याचं नाव ठेवलं यशवंत. यशवंता यशवंता यशवंता. साऊ घे साऊ, इंग्रजांनी सतीप्रथा बंद केली. आता विधवांचं पुनर्विवाह करावं याकरताही कायदा झाला पाहिजे. मी येतो जरा न्यायमूर्ती रानडेंकडे जाऊ. या ज्योतिबा या. कसं काय येणं केलं? खूप रागात दिसताय तुम्ही, काय झालं? न्यायमूर्ती गोविंद रानडे, महादेव गोविंद रानडे, तुम्ही एवढे अन्यायी कसे होऊ शकता? ज्योतिराव, तुम्ही आधी शांत व्हा. काय झालं ते मला नीट सांगा. मी काही अन्याय झालेलं तुम्ही सांगा तर काय झालं? हो, तुमची पत्नी मरण पावली म्हणून तुम्ही एका 11 वर्षाच्या मुलीसोबत लग्न केलं. वा, बाल जठर विवाह केला. ज्योतिराव, घरच्यांचा आग्रह होता, मी काय करू शकलो नाही. आणि बघा ज्योतिराव, मी त्या मुलीला खूप शिकवणार आहे, तिला शिकवणार आहे. वा वा, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, वा, ग्रेट ग्रेट समाज सुधारक. ज्योतिराव, तुम्हाला माहिती आहे, जेव्हा माझी बहीण मरण पावली तेव्हा मी तिचं मुंडन होऊ दिलं नाही, केश वपन करू दिलं नाही. हो, तिचं केश वपन करू दिलं नाही, पण तिचा पुनर्विवाहही करून दिला नाही. वा रे समाज सुधारक रानडे, तुमच्या कथनी आणि करणीमध्ये महद अंतर आहे. येतो मी. कसले भांडे पडतात? साऊ, दिव्याची वाट मोठी कर. थांब. हे कोण आहे तिकडे? अरे असे मोरया, कोण आहे तिकडे? आम्ही तुला खलास करायला आलो, दोघांनाही. अरे राहत कोण तुम्ही? अरे आम्हाला कशाला मारताय? हे साऊ नाही शेठजी, हो, आम्हाला कशाला मारताय तुम्ही? आम्ही काय तुमचं घोडं मारलाय? आमचं घोडं मारलं नसलं तर ज्यांचं घोडं मारलं आहे त्यांनी तुमच्या दोघांची सुपारी दिली आम्हाला. तुम्हाला खलास करायचा आहे आणि तुम्हाला खलास केल्यानंतर आम्हा दोघांनाही प्रत्येकी 1,000 रुपये मिळणार आहे. हां साऊ, ऐकलंस? ह्या गरिबांना आपल्याला मारून 1,000 रुपये. हे तुम्हा गरिबांसाठीच तर आम्ही आमचं आयुष्य समर्पित केलं आहे. तुम्हाला जर 1,000 रुपये मिळणार असेल तर घ्या, खुशाल मारा, आम्हाला मारा, खुशाल मारा. साऊ, अरे हे काय? हे शस्त्र खाली कसे टाकलेत तुम्ही? शस्त्र खाली कसे टाकलेत? मारा ना आम्हाला, मारा. नाही तात्या, घोळ चूक होत होती आता आमच्या हातून. तुमच्यासारख्या देव माणसाला आम्ही मारायला निघालो होतो.
नाही, आम्हाला क्षमा करा, आमचा शिष्य म्हणून स्वीकार करा, आमचा शिष्य म्हणून स्वीकार करा, आम्हाला पदरात घ्या तात्या, आम्हाला पदरात घ्या. अरे उठा उठा उठा. कोण आहात तुम्ही? नाव काय आहे तुमचं? तात्या, मी रामोशी रोडे आहे आणि हा धोंडीबा कुंभार आहे. तात्या, आता तुम्ही आम्हाला फक्त एकदा आदेश द्या, एक हुकूम करा. ज्यांनी तुमच्या नावाची सुपारी दिली ना त्यांना आधी खलास करतो आणि मगच आपलं नाव सांगतो. तुम्ही फक्त. नाही रे धोंडीबा, नाही रामोशी, असा बदल्याचा विचार करू नका करा. उलट असं काहीतरी करा की ह्या लोकांची शर्मेनं मरतील, लाजेनं मरतील, असं काहीतरी करून दाखवा. आणि रामोशी आणि रोडे दोघंही उद्यापासून माझ्या शाळेत या. शिष्य म्हणालात ना, उद्यापासून दोघंही रात्रीच्या शाळेत या, माझ्याकडेच राहा. तुम्हाला सांगतो, रामोशी रोडे माझा अंगरक्षक झाला आणि धोंडीबा कुंभार तो खूप शिकला, खूप विद्वान झाला. त्यानं तर 2-3 ग्रंथ लिहून टाकले. आणि दोघेही सत्यशोधक चळवळीसोबत आयुष्यभर एकनिष्ठ राहिले. या दरम्यानच माझे बाबा गेले. त्यांचा, मला खरं सांगतो, त्यांचा माझ्यावर खूप जीव होता. माझ्या आबांचा माझ्यावर खूप जीव होता. आबा तुम्ही बघताय ना, मी काही चुकीचं करत नाही बाबा, मी काही चुकीचं करत नाही बाबा, मी काही चुकीचं. अरे चौबाजूने दुष्काळ पडलेला आहे, गोरगरीब पाण्याविना अन्नाविना मरताय. ए साऊ, अगं आपल्या वाड्यातलं पाण्याचा आहोत मोकळा कर. अगं त्या महार बांगांना पाणी पिऊ दे ग, खुला कर आपल्या पाण्याचा आहोत. यशवंता, अरे खूप कठीण आहे रे बाबा ही चळवळ करणं, खूप कठीण आहे. आम्ही महत प्रयासानं इथपर्यंत आणलेला हा सत्यशोधक समाजाचा गाळा आता तुम्हाला पुढं रेटायचा आहे. आणि तुला सांगतो यशवंत, नाही तुम्हा सर्वांनाच सांगतो, सावित्री इज माय लीडर. सावित्री इज माय लीडर. यशवंता, तुझी आई गेली आहे ना तिकडे मामाच्या घरी, तुझ्या मामाच्या माहेर, तिथंही जाऊन शांत बसलेली आहे. तिथं ती सर्व नाव्यांना एकत्र करते, त्यांचं संप घडवून आणते. मामाला लावलं तुझ्या कामाला. आणि सर्व नाव्यांकडून शपथच घेत आहे की आता ते विधवाला आपली बहीण मानतील आणि कोणीही तिचं मुंडन करणार नाही. सारे नावी तयार झाले त्या संप करता. म्हणून म्हणाल तुला सावित्री इज माय लीडर. पटतंय ना तुम्हाला? सावित्री इज माय लीडर. साऊ, ए साऊ, अगं का साऊ, मी जरा येतो त्या तापलेल्या विष्णू शास्त्री चिपळूण करायला शांत करू. नाही काळजी करू नको, येतो मी. नाही काही नाही करणार. अरे कोण हा ज्योती फुले? त्याला मराठी भाषेतलं काही साहित्यातलं काही कळतं का? मुळात मी या ज्योतीला साहित्यिकच मानत नाही. अरे त्याला काही येत नाही, कळतं का? किती उद्धट भाषा, शिवराळ भाषा, ना शुद्धता ना व्याकरण, किती अशुद्ध भाषा. मी माझ्या निबंधमालेत या ज्योती फुल्याचा चांगला समाचारच घेणार आहे. येतोच मी त्याच्यावर. विष्णू शास्त्री चिपळूणकर कोण आहे? आय एम द शिवाजी ऑफ मराठी लँग्वेज. या ज्योतीला काय कळतं त्याला मी सांगणार आहे आता. वा
विष्णू शास्त्री चिपळूणकर, स्वतःला काय मराठी भाषेचा शिवाजी घोषित करताय आणि ते चक्क इंग्रजीत, आय एम द शिवाजी ऑफ मराठी लँग्वेज. नाही ठीक आहे, मला तुमच्या साहित्यातलं तेवढं कळत नसेल, पण ते माझं साहित्य आहे लोकांसाठी. आणि राहिला प्रश्न व्याकरणाचा, तर त्याचं मी काय करू? जे जसं दिसतं तसं लिहितो, लोकांचे दुःख, वेदना, समस्या, प्रश्न. लोकांना आवडतं ते सारं साहित्य, तुम्हाला त्यांना रुचतं, तुम्हाला झोंबतं. याच्यापेक्षा मोठं साहित्य कोणतं? विष्णू शास्त्री चिपळूणकर, भाषा ही कधी शुद्ध अशुद्ध नसते. भाषा ही भाषा असते, ज्याची त्याची संस्कृती असते. आणि माझं साहित्य हे तुपा लोण्याचं गुळगुळीत साहित्य नाही आहे, ते कसं रांगळं साहित्य आहे. तुम्हाला उद्धट आणि शिवराळ वाटणारच. पण एक लक्षात ठेवा विष्णू शास्त्री चिपळूणकर, तुमच्या साहित्यासारखं माझं साहित्य आपमतलबी आणि अश्लील नाही आहे. तुम्हाला दुष्काळ दिसत नाही, अन्न पाण्याविना हजारो लोक रोज मरतायत ते दिसत नाही, तुम्हाला भेदाभेद दिसत नाही. कधी त्यांच्यावरही लिहा, नाहीतर तरच तुमचं साहित्य जिवंत राहील, नाही तर तेही मरेल एखाद दिवशी. बोले झालं ना त्याला सांग, चला डॉक्टर बोले, चला तात्या जाऊ द्या ना त्या विष्णू शास्त्री चिपळून करायला, तो काय मराला टेकला आता, बिमार आहे, आजार आहे, जाऊ द्या त्याला. तुम्ही कित्येक महिन्यांपासून हजारो लोकांना, गोरगरिबांना अन्नछत्र सुरू करून कित्येक महिन्यापासून भोजनदान करतात, अन्नदान करतात, ते यांना दिसत नाही. जाऊ दे. आज बघत आता तुम्ही मला म्हटलं होतं की डॉक्टर भोले तुम्ही जा आणि ते आजारी आहेत तर त्यांना पाहून घ्या, काही इलाज. मी गेलो त्यांच्याकडे त्यांचा इलाज करण्यासाठी, तर अशाही अवस्थेत विष ओकले ते. मला म्हणले की तुम्हाला हात लावणं बरं भोले, अरे तुझ्या हातून इलाज करण्यापेक्षा मी विष खाऊन मरणं पत्करेल. चल मला शिवू नको, चल तू चल. तात्या कसं आहे डॉक्टर भोले, उद्या जर खरंच हे विष्णू शास्त्री चिपळूणकर खरंच विष खाऊन मेले, तर त्यांना नैसर्गिक मृत्यूचं सरकारी डॉक्टर म्हणून तुम्हालाच पत्र द्यावं लागेल. तेव्हाच ह्या मराठी लँग्वेजचा, मराठी भाषेच्या शिवाजीचा उत्तरक्रिया होईल ना, नाहीतर कसं होईल? बोले मी तुम्हाला सांगतो, आपला शिवाजी हा कोणी धूर्ततेनं किडनॅप करू नये, त्याला जायबंद करू नये, म्हणून मी शिवाजींचं चरित्र लिहिणार आहे. ते पोवाड्याच्या स्वरूपात हजारोंपेक्षा जास्त ओळीचं लिहिणार आहे. आणि भोले तुम्हाला सांगतो, हे शिवाजींचं पहिलं चरित्र असेल. भोले, मी उद्या समाजातील काही तरुण पोरांना घेऊन जातो रायगड जिल्ह्यावर. माझ्याजवळ काही पुरावे आहेत, काही नकाशे आहेत, आणि तिथं त्या पोरांना घेऊन जाऊन मी शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढतो. हे पोरांना, चला. अरे चला रायगड किल्ल्यावर जाऊ, आपल्या छत्रपतीची समाधी शोधू. या. हे बघा, या कागदपत्रानुसार, या नकाशानुसार बघा, हे इथंच असेल, हे थोड्या काटक्या काळात बघा काहीतरी लिहिलेलं आहे. हीच आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. चल काटक्या दूर करा. अरे तू साप आहे, जाऊ द्या त्याला. अरे तो साप आहे, विचार ब्राह्मण नाही आहे, ते चालेल. आता या तू असं कर बाळा, जा रानात जाऊन काही रानफुलं घेऊन ये, आपण या समाधीचा आता जीर्णोद्धार करू. ये
की आणलीस फुलं? हा, अरे वहा वहा फुलं वहा. अरे माथा टेका आपल्या दैवताला, आपल्या राजाला माथा टेका, लावून सलाम करा. कुळवाडी भूषण क्षत्रिय कुलवंतच सिंहासनाधीश्वर राजनीती धुरंधर लोक कल्याणकारी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज जय. आपल्या शिवाजी छत्रपती महाराजांचा ज्यांनी इतिहास गडप करून टाकला ना, भोले आणि पोरांनो, आता तो सारा इतिहास आपण उकरून काढा, आपण मांडा. तुम्ही नारायण मेधाजी लोखंडे, तुम्ही मुंबईत आपल्या सत्यशोधक समाजाचे कामगारांचे मोठे नेते आहात, प्रमुख नेते आहात. तेव्हा तुम्ही मुंबईत शिवाजींची पहिली जयंती साजरी करा, मी इकडं पुण्यात करतो पहिली जयंती. आपण आता आपल्या राजाला पुन्हा जिवंत करा. चला कामाला लागा, कामाला लागा, चला 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 कामाला लागा. काम 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 काम, अहो किती काम, किती उद्योग, काय काय सांगू तुम्हाला. बघा, मी उद्योग करण्यासाठी माझी एक कंपनी होती. हां, पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी माझ्या कंपनीचं नाव आहे. अहो त्या कंपनीच्या, आता मी हा कात्रजचा बोगदा आमच्या कंपनीनं तयार केला, खडकवासल्याचं धरण माझ्या कंपनीनं तयार केला. आणि तुम्हाला सांगतो, सयाजीराव गायकवाडांच्या महाराजांचं महाल आहे ना, त्याचं पूर्ण जीर्णोद्धाराचं काम माझ्या कंपनीनं केलं. अमेरिकेची एक कंपनी आहे, ती दागिने बनवण्याचे अलंकाराची डिझाईन करते, त्यांच्यासोबतही माझ्या कंपनीनं काम केलं. अहो किती रस्ते, पूल, इमारती, काय काय नाही बांधलं. तुम्हाला सांगतो, पुण्यातून ताजी ताजी फळं फुलं हे सर्व मुंबईच्या मार्केटला, मुंबईच्या लोकांना ताजी ताजी उपलब्ध व्हावीत म्हणून पुण्यातून मुंबईच्या मार्केटमध्ये पाठवलं. आश्चर्य वाटत असेल तुम्हाला, मी शेअर मार्केटमध्येही गुंतवतो, लोकांना त्या संदर्भात, शेअर मार्केटच्या संदर्भात मार्गदर्शनही करतो. काय सावतर मला एकदा गमतीत म्हणाली, शेठजी मला वाटत होतं तुम्ही माझे पती आहात, तुम्ही तर एकदम उद्योगपती. साऊ मी येतो जरा, हंटर कमिशन आलाय, त्याला साक्ष देऊन येतो. अगं येऊन जाईल, लवकर येऊन जाईल, काळजी करू नको. कमिशन पुढं साक्ष द्यायला आलेल्या तमाम प्रतिनिधींचं मी हंटर स्वागत करतो. 70 प्रतिनिधींपैकी 69 प्रतिनिधी हे ब्राह्मण कम्युनिटीचे आहेत आणि फक्त एक प्रतिनिधी शूद्र कम्युनिटीचे ज्योतिराव फुले आहे. सो मिस्टर फुले, व्हॉट डू यू थिंक? तुम्हाला माझा झिरपतीचा सिद्धांत, आय मीन फिल्टरेशन थिअरी, म्हणजे बघा, शिक्षण हे वरच्या वर्गातल्या, वरच्या वर्णातल्या लोकांना आधी द्यायचं आणि मग ते झिरपत खाली 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 येईल. मला अमान्य आहे तुमचा झिरपतीचा सिद्धांत मिस्टर हंटर, मला अमान्य आहे. बट वाय मिस्टर फुले, का मान्य आहे तुम्हाला? मिस्टर हंटर, एक लक्षात असू द्या, शिक्षण, कला, संस्कृती, संपत्ती, अधिकार, सत्ता यापैकी काहीही झिरपत खाली 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 येत नसते. म्हणून मी म्हणतो,
की सर्वात आधी सर्वात तळागाळातले खालचे शूद्र अतिशूद्र यांना शिक्षण द्या आणि शिक्षण प्राथमिक शिक्षण त्यांना सक्तीचे आणि मोफत करा आणि उच्च शिक्षणासाठी त्यांना पगार द्या. हो, कौशल्यावर आधारित त्यांना तांत्रिक शिक्षण द्या ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल, ते सुखानं आणि स्वाभिमानानं स्वावलंबनानं जगतील. आलं काय लक्षात? Yes, yes, Mr. Phule. Understand. Commission यावर विचार करेल. By the way, Mr. Phule, I have gone through the Education Report of India Gazette report, and I have read about there that your wife, Mrs. Savitribai Phule, I heard about it. Yes, Mr. Anand. But Savitri Bai Phule is not my only wife. She is my leader. She is my leader. Oh, nice, nice, nice. Good, very good, very good. Nice, very nice, nice, nice. Sorry. अहो शेठजी, अहो हा कसला अवतार करून घेतलाय तुम्ही? हे डोक्याला फाटकं मुंडासं, हे खांद्यावर घोंगडी, अर्ध शरीर उघडं, मांडीपर्यंत ठिगळांचं धोतर, फाटक्या वाहना पायात, हातात काठी, काखेत पोथी. काय काय असा अवतार करून घेतलाय? कुठली वेशभूषा आहे? साऊ, हा या देशातला गोर गरीब बहुसंख्याक शेतकरी आहे. असा आहे आपला बळीराजा शेतकरी. साऊ, मी चाललो आहे मेजवानीला. व्हिक्टोरिया राणीचा मुलगा ड्यूक ऑफ कॅनट राजकुमार हा आला आहे. त्याच्या सन्मानार्थ मेजवानी ठेवली आहे. मी तिथं चाललो आहे. अगं हो, पण अशा अवतारात तुम्हाला कोण येऊ देणार तिथं? काय येऊ देणार नाही? आता निमंत्रण आहे माझ्याजवळ, मला कोण थांबवणार? येतो मी, तू काय काळजी करतो. आणि मी गेलो त्यासाठी. काय सांगतो हो, किती सुटाबुटातली भरजरी कपड्यातली किती उच्चभ्रू माणसं होती तिथं. हा, आणि राजकुमार ड्यूक, सारे लोक माझ्याकडे नाक तोंड मुरडून पाहत होते. आणि ड्यूक तर मोठ्या आश्चर्यानं माझ्याकडे हैराण होऊन पाहत होता. मी म्हणालो, यू हायनेस, लुक मी, वॉच मी, दिस इज रिअल इंडिया. इफ यू वॉन्ट टू सी रिअल इंडिया, दिस इज रिअल इंडिया. माझं इंग्रजीतलं भाषण ऐकून राजकुमार फार हैराण झाला. हो, आणि जेव्हा त्याला कळलं की मी पुण्याचा म्युन्सिपल कमिशनर आहे, म्हणजे पुण्याचा आयुक्त आहे, तेव्हा तर त्याला धक्काच बसला. आणि जेव्हा त्याला कळलं आधुनिक पुण्याच्या उभारणीत मी काय काय कार्य केलेलं आहे, काय काय कामं केली आहेत, तेव्हा तर त्यांना धक्का नाही, ते माझ्या प्रेमातच पडले. हो, यशवंत, अरे लय काम करायची राहून गेली आहेत बाबा. लय काम करायची राहून गेली आहेत. यशवंत साऊ, आता माझी राहिलेली कामं तुम्ही आता सत्य शोधक समाजाचे कार्यकर्ते पुढं करायचे बाबा. साऊ, कार्यकर्त्यांना बोलून घ्या. मला मृत्यूपत्र तयार करायचं आहे. यशवंत साऊ,
आपला यशवंत डॉक्टर झाला. डॉक्टर हार्ड यशवंत किती सेवा करणार रे बाबा आपल्या तात्याची. यशवंत साऊ अरे घाबरू नका, काळजी करू नका. माझ्या फक्त उजव्या भागाला लकवा मारला आहे, पण डावा हात अजून साबूत आहे. यशवंता साऊ मला आपल्या सत्यशोधक समाजासाठी एक खूप महत्वाचा ग्रंथ लिहायचा आहे. सार्वजनिक सत्य धर्म. हे आपल्या सत्यशोधक समाजाचं बायबल. मित्रांनो, डाव्या हातानं ग्रंथ लिहून पूर्ण केला, तोपर्यंत गेलो नाही सोबत. ग्रंथ पूर्ण केला आणि मगच या जगाचा निरोप घेतला. 28 नोव्हेंबर 1890ला बालपणी पहिले म्हणा सत्यमेव जयते. अरे म्हणा सत्यमेव जयते. बालपणी ब्राह्मण मित्राच्या लग्नवरातीत गेलो, अपमान झाला आणि माझं पार जीवनच बदलून गेलं. ब्राह्मणांचं कसब कळलं, शेतकऱ्यांचा आसूड डोळला आणि गुलामगिरीतून मुक्तीचा मार्ग सापडला. ब्राह्मण आर्यराया दयावान व्हावा, जाळून टाकावा मनुग्रंथ. थॉमस पेनचं ग्रंथ राईट्स ऑफ मॅन वाचलं आणि मन बंद करून घेतलं. आणि तुम्ही लोकांनी मला महात्मा करून टाकलं. पण अजूनही काहीच संपलेलं नाही आहे. ना जातीभेद संपला, ना अन्याय अत्याचार संपला. शिक्षणाची सारी सूत्र अजूनही धनिकांच्या ब्राह्मणांच्या हातात आहे. याकरिता आपल्याला दीर्घ लढा द्यावा लागेल, लढावं लागेल. त्याला तुम्ही लढायला शिवाजी महाराजांसारखं गनिमी काव्यानं लढावं लागेल. त्याला तुम्ही जोपर्यंत समतेचं स्वराज्य निर्माण होत नाही तोपर्यंत लढावं लागेल. ए भवाने, अरे शिवबाची तलवार म्हणतात तुला. ये अशी माऱ्यातून बाहेर ये माऱ्यातून बाहेर. जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. आणि या ठिकाणी ज्योतिराव फुले यांचा